नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण राज्यघटनेवरील वन लाइनर प्रश्न बघणार आहे. 101 ते 150 म्हणजे आपण किती वन लाइनर बघणार आहे तर 50 प्रश्न. अभ्यास करण्याची एक पद्धत असते. ही पद्धत तुम्हाला समजून घ्यायची असेल, ती पद्धत जर जाणून घ्यायची असेल तर माझ्यासोबत अभ्यास करा. 100% तुमचा पेपरचा स्कोर वाढेल. सगळे अभ्यास करता, संपूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी अभ्यास करता, पण प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. मी तुम्हाला डायरेक्ट मुळाशी घाव घालायला शिकवणार आहे. म्हणजे काय, डायरेक्ट पेपरला जे विचारले गेलेले जे प्रश्न आहे ना, डायरेक्ट तेच पाठ करायचे. पेपरला विचारले गेलेले प्रश्न याच्यावर आपण काम करूया, म्हणजे जेणेकरून काय ना तुम्हाला ना याचा फायदा होणार आहे. ओके, चला आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्हाला बॅच बद्दल माहिती देऊन टाकतो. बघा, संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल फक्त ₹1 याच्यामध्ये ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. ट्रिकनुसार आहे, 500 PYQ आहे. येणाऱ्या भरती 100% फायदा होणार आहे. ₹1 खर्च करायचा आहे महाराष्ट्राच्या भूगोलवर. तसंच तुम्हाला जर पूर्ण भरतीचा अभ्यास करायचा आहे आणि या भरतीमध्ये तुम्हाला काही करून पोलीस व्हायचं आहे तर तुम्हाला ₹249 खर्च आहे. फक्त किती? ₹249. महिन्याचा रिचार्ज जर विचार केला तर 300 प्लस आहे. बरोबर, ₹300 पेक्षा जास्त आहे. तो एकच महिन्याचा आहे. हे ₹249 तुम्हाला पूर्ण भरतीला एकदाच खर्च करायचे. 6 महिने बॅचची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड येऊ. किती वेळा बघ, एकदा बघ, 100दा बघ, 1000दा बघ, काही टेन्शन नाही. तुम्हाला जोपर्यंत बॅचची कालावधी आहे तोपर्यंत तुम्हाला त्याचं लिमिट ठेवलेलं नाहीये. संपूर्ण पोलीस भरती कव्हर होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचे IMP प्रश्न पण देतोय. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जे काही PYQ जे आहे ना, PYQ हे तुम्हाला सोडवता येणार आहे वर्कबुक पॅटर्न मध्ये. हे तुम्हाला देणार आहे. 500 वन लाइनर देणार आहे. जे आता लेक्चर आहे का याचे PYQ बॅच मध्ये ऍड करणार आहे. गणित अतिशय सोप्या भाषेमध्ये शिकता येणार आहे. काही टेन्शन नाही, सगळे प्रकार कव्हर होतील. बुद्धिमत्ता पोलीस भरतीला विचारली गेलेलीच आहे आणि लेखीला 85 प्लस गुण देणारी एकमेव बॅच असणार आहे. त्याच्यामुळे हे प्रश्न करा. तर त्याचा जो डेमो आहे किंवा ते जे लेक्चर आहे ते आपण सुरुवात करूया. आणि आपण युट्यूबला आपले 50 प्रश्न संपूर्ण नाही, जे महत्वाचे आहे ते आपण घेत राहणार आहे. ओके, आणि काही बॅच मध्ये आपण ऍड केलेले, कारण वेळ कमी. आता सुरुवात करायची. चला तर आपण आजच्या राज्यघटनेच्या प्रश्नांना आपण सुरुवात करूया, जे 101 ते 150 पर्यंत असणार आहे. ओके, चलो बघा. धनविधेयक संसदेत मांडण्यासाठी कोणाची संमती आवश्यकता असते तर राष्ट्रपतींची. धनविधेयक जर संसदेमध्ये मांडायचे, मनी बिल ज्याला म्हणतो, तर आवश्यकता कोणाची तर राष्ट्रपतींची आवश्यकता असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर उपराष्ट्रपती, जे भारताचे उपराष्ट्रपती, हा प्रश्न तुम्हाला यावर्षी पेपरला विचारणार. कलम काय रे तर कलम 63. उपराष्ट्रपतींचं कलम काय बाळा तर कलम 63 आहे. त्यानंतर राज्यसभेचे सभापती कोण असतात, जे राज्यसभा आहे त्याचे सभापती कोण असतात तर उपराष्ट्रपती असतात. कोण असतात बाळा तर उपराष्ट्रपती. हे राज्यसभेचे कोण असतात सभापती. त्याचप्रमाणे राज्यसभा सभापती आणि उपसभापती यांचा कलम काय तर कलम 89 नुसार आपल्या भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीमध्ये की राज्यसभेला एक सभापती असेल आणि एक उपसभापती असेल. जे सभापती असतात ते उपराष्ट्रपती असतात आणि उपसभापतींची निवड ही निवडून आलेल्या सदस्यांमधून केली जाते. ओके, लक्षात ठेवा कलम 89. जर एखादा म्हणतोय मला उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी पाहिजे पक्षासाठी, पक्षासंदर्भात, तर तो कोणत्या, त्याची वयोमर्यादा किती असावी तर त्याची वयोमर्यादा असावी 35 वर्ष असावी. किती वर्ष असावी बाळांनो तर 35 वर्ष त्याची काय तर वयोमर्यादा ठरलेली आहे. त्याच पद्धतीने उपराष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते तर गुप्त मतदान पद्धतीने होते. उपराष्ट्रपतींची निवडणूक पद्धत कशी तर गुप्त मतदान पद्धतीने होते. तसंच पुढे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण सहभाग घेतं, उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण सहभाग घेतं राज्यसभा आणि लोकसभा हे दोन. आणि लक्षात ठेवा राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभा हे तीनही सभासद जे असतात सदस्य ते मतदान करतात. मात्र उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये फक्त राज्यसभा आणि लोकसभा हे सदस्य मतदान करतात. विधानसभा, विधान परिषद सहभाग घेऊ शकत नाही. लक्षात ठेवा, महत्वाचा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे उपराष्ट्रपतींना शपथ द्यायची. उपराष्ट्रपतींना शपथ द्यायची. कोण शपथ देणार तर राष्ट्रपती शपथ देतात. उपराष्ट्रपतींना शपथ कोण देतात तर राष्ट्रपती देतात. राष्ट्रपतींचा कार्यकाल किती असतो 5 वर्ष. ओके, उपराष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतात राष्ट्रपतींकडे. मी मागे सांगितलं लेक्चर मध्ये, राष्ट्रपती राजीनामा उपराष्ट्रपतींकडे, उपराष्ट्रपती राजीनामा राष्ट्रपतींकडे. दोघं एकमेकांकडे काय करता अल्टरनेट करता. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. ओके, आणि आपली सगळ्यात चांगली क्वालिटी काय माहिती का, आपण लगेच रिव्हिजन घेतो. 10 प्रश्न आहे यांची लगेच रिव्हिजन. बघा,
धनविधेयक संसदेत मांडण्यासाठी संमती कोणाची आवश्यकता आहे? राष्ट्रपतींची. कोणाची आवश्यकता? राष्ट्रपतींची. उपराष्ट्रपती कलम किती आहे? 63. राज्यसभेचे सभापती कोण असता? उपराष्ट्रपती. राज्यसभा सभापती उपसभापती यांचा कलम किती बाळा? 89. त्यानंतर उपराष्ट्रपती होण्यासाठी वयोमर्यादा किती असावी? 35 वर्ष. उपराष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते? गुप्त मतदान पद्धतीने होते. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण सहभाग घेतं? राज्यसभा आणि लोकसभा सदस्य. उपराष्ट्रपतींना शपथ कोण देतं रे बाळा? तर राष्ट्रपती शपथ देतात. राष्ट्रपतींचा कार्यकाल किती असतो? 5 वर्ष असतो. आणि उपराष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतात? तर राष्ट्रपतींकडे काय करतात? राजीनामा देतात. चला पुढचे 10 प्रश्न बघूया आपण. पदावर असताना बघा, पदावर असताना निधन पावलेले पहिले उपराष्ट्रपती कोण होते? के कृष्णकांत. के कृष्णकांत. काय काय म्हटलं इथं? तर पदावर असताना निधन पावलेले पहिले उपराष्ट्रपती कोण? तर के कृष्णकांत हे. तसंच सलग 2 वेळा उपराष्ट्रपती हे पद भूषवलेली व्यक्ती कोण? असे 3 व्यक्ती, डॉक्टर एस राधाकृष्ण आणि डॉक्टर मोहम्मद हमीद अन्सारी. 2 व्यक्ती, 3 नाही 2 व्यक्ती आहे. बघा, सलग 2 वेळा उपराष्ट्रपती हे पद भूषवलेली व्यक्ती कोण आहे बाळांनो? म्हणजे लगेच झाले, सलग एकामागे एक झाले. डॉक्टर एस राधाकृष्ण आणि मोहम्मद हमीद अन्सारी हे झालेले. आता उपराष्ट्रपतींचं वेतन किती रे बाळा? तर 4 लाख रुपये प्रति महिना. उपराष्ट्रपतींना वेतन किती आहे? 4 लाख रुपये प्रति महिना असतो त्यांना. जास्तीत जास्त राष्ट्रपती जास्तीत जास्त किती महिने हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहू शकता? हा महत्वाचा मुद्दा आहे, याला आपण आयएमपी करूया. बघा, राष्ट्रपती जास्तीत जास्त किती महिने हंगामी राष्ट्रपती म्हणून राहू शकतात? तर 6 महिने राहू शकता. किती महिने राहू शकता बाळांनो? 6 महिने हंगामी राष्ट्रपती म्हणून कामकाज बघू शकतात. तसंच भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. हे भारताचे पहिले कोण होते? उपराष्ट्रपती होते. भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. भारताचे पंतप्रधान निवडीसाठी कलम किती असतो? भारताचे जे पंतप्रधान आहे त्यांच्या निवडीसाठी कलम किती? तर कलम 74 आहे. कलम किती बाळांनो? 74 आहे. जे आपल्या भारताचे पंतप्रधान आहे ते कोणत्या कलमानुसार? तर कलम 74 नुसार त्यांची निवड केली आहे. भारताचे वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असणार आहे? तर पंतप्रधान असतात. भारताचे वास्तव कार्यकारी प्रमुख कोण आहे? तर पंतप्रधान आहे. त्याचप्रमाणे भारताचे शासन प्रमुख कोण असतात? शासन प्रमुख पंतप्रधान. भारताचे शासन प्रमुख कोण असतात? पंतप्रधान. पंतप्रधानांची निवड कोण करतं? तर राष्ट्रपती करतात. पंतप्रधानांची निवड कोण करतं? राष्ट्रपती करतात. तसंच पंतप्रधान व मंत्रिमंडळातील मंत्र्यांना शपथ कोण देतं? तर राष्ट्रपती देतं. बघा, जे भारताचे पंतप्रधान आहे आणि त्यांचे जे केंद्रीय मंत्री आहे, कोण आहे? केंद्रीय मंत्री, यांना शपथ द्यायचं काम कोण करतं? तर राष्ट्रपती देतात. ओके, बघा लक्ष द्या. सलग पदावर असताना निधन पावलेले पहिले उपराष्ट्रपती के कृष्णकांत. सलग 2 वेळा उपराष्ट्रपती हे पद भूषवलेली व्यक्ती डॉक्टर एस राधाकृष्ण आणि डॉक्टर मोहम्मद हमीद अन्सारी. हे 2 सलग 2 वेळा झालेले आहेत. त्यानंतर बघा, उपराष्ट्रपतींचं वेतन 4 लाख प्रति महिना. राष्ट्रपतींना जास्तीत जास्त किती महिने हंगामी राष्ट्रपती राहू शकतात? तर 6 महिने राहू शकतात. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहे? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. तसेच भारताचे पंतप्रधान निवडीसाठी कलम किती? कलम 74. भारताचे वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतात? पंतप्रधान असतात. भारताचे शासन प्रमुख कोण असतात? पंतप्रधान असतात. पंतप्रधानांची निवड कोण करतं? राष्ट्रपती करतं. आणि पंतप्रधान व मंत्रिमंडळातील मंत्र्यांना शपथ कोण देतं? तर राष्ट्रपती काय करतात? शपथ देतात. ओके, चला पुढे लक्ष द्या. बघा, पंतप्रधान कोणकोणत्या संस्थांचे अध्यक्ष असतात? हा महत्वाचा पॉइंट आहे. पंतप्रधान हे कोणकोणत्या संस्थांचे अध्यक्ष असतात? पेपरला विचारता. बघा, नीती आयोगाचे अध्यक्ष, नीती आयोगाची स्थापना 1/1/2015 रोजी झालेली आहे. राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष असतात आणि जी काय राष्ट्रीय लोकसंख्या आहे, या राष्ट्रीय लोकसंख्येचे अध्यक्ष असतात. कोण असतात? तर आपल्या भारताचे पंतप्रधान असणारे. नीती आयोग, राष्ट्रीय विकास परिषद, राष्ट्रीय लोकसंख्या आयोग. नीती आयोगाची स्थापना 1/1/2015 रोजी झालेली आहे. ओके, मंत्रिमंडळाचे अध्यक्ष कोण असतात? मंत्रिमंडळाचे अध्यक्ष, तर मंत्रिमंडळाचे अध्यक्ष असतात पंतप्रधान असतात. मंत्रिमंडळाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान असतात. पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे काय रे बाळा? तर पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा. एक जर मेन सेनापती त्यांनी राजीनामा दिला का संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त झालं. म्हणजे पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा. ओके,
चला ठीक आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतं? पंतप्रधानच भूषवतात. ठीक आहे, हरकत नाही. तसंच राष्ट्रपती आणि केंद्रीय मंत्रिमंडळ, राष्ट्रपती आणि केंद्रीय मंत्रिमंडळ यांना साधणारा दुवा कोण असतो रे? तर पंतप्रधान असतात. राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांना साधणारा दुवा कोण असतात? तर पंतप्रधान यांचं काम. दोघांमध्ये जे काही दुवा म्हणून काम आहे, राष्ट्रपतींना पण आणि केंद्रीय मंत्र्यांच्या मध्ये पण, ते पंतप्रधान म्हणून काम करतात. पंतप्रधानांचा पदावर असताना मृत्यू झाल्यावर काय होते? तर संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होते. जर त्यांचं निधन झालं, कसं पण उद्या आजाराने उद्या किंवा त्यांनी काही समजा काही जर काही गोष्टी असेल त्यांचा मृत्यू झाला, तर जे काही मंत्रिमंडळ आहे त्या संपूर्ण मंत्रिमंडळ काय होईल? तुमचं बरखास्त होऊन जाईल. त्यानंतर भारतरत्न, पद्मभूषण पुरस्कार देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर पंतप्रधानांना आहे. भारतरत्न आणि पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार देण्याचा अधिकार पंतप्रधानांना. भारतात दोन वेळा हंगामी पंतप्रधान झालेली एकमेव व्यक्ती कोण? गुलझारीलाल नंदा. भारतात 2 वेळा हंगामी पंतप्रधान झालेली एकमेव व्यक्ती कोण आहे? तर गुलझारीलाल नंदा. तसंच मंत्रिमंडळाचे प्रकार किती पडतात? तर 3 आहे मंत्रिमंडळाचे प्रकार. किती? तर 3. कोणकोणते? लक्ष द्या. कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री असे 3 प्रकार पडतात. कशाचे बाळा? मंत्रिमंडळाचे. असेच क्वालिटी प्रश्न घेतले सगळे, बॅच मध्ये पण घेतले. तुम्हाला खूप फायदा होणार याचा. भारताचे महान्यायवादी यांच्यासाठी कलम काय रे? तर कलम 76 आहे. त्या भारताचे महान्यायवादी जे आहे त्यांच्या साठी निवडीसाठी कलम काय? तर कलम 76 नुसार त्यांची काय होती? निवड होती. चला याचं 10चं रिव्हिजन घेऊ आणि पुढचे 10 घेऊ. पंतप्रधान कोणकोणत्या संस्थांचे अध्यक्ष असतात? नीती आयोग, त्याच्यानंतर राष्ट्रीय विकास परिषद, राष्ट्रीय लोकसंख्या आयोग. मंत्रिमंडळाचे अध्यक्षस्थान कोण भूषवतं? पंतप्रधान भूषवतात. त्यानंतर पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे काय रे? तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा. मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतं? पंतप्रधान भूषवतो. राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांना साधणारा दुवा कोण असतो? तर पंतप्रधान असतो. पंतप्रधानांच्या पदावर असताना निधन झाल्यास काय होते? तर संपूर्ण मंत्रिमंडळ काय होते बाळांनो? बरखास्त होते. भारतरत्न, पद्मविभूषण पुरस्कार देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर पंतप्रधानांना दिलेला आहे. भारतरत्न आणि पद्मविभूषण पुरस्कार देण्याचा अधिकार. भारतात 2 वेळा हंगामी पंतप्रधान झालेली एकमेव व्यक्ती कोण? गुलझारीलाल नंदा. मंत्रिमंडळाचे प्रकार किती पडतात? 3 पडतात. एक कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री. त्यानंतर भारताचे महान्यायवादी यांच्यासाठी कलम कोणता रे? तर कलम 76 आहे. भारताच्या महान्यायवाद्यांसाठी कलम कोणता आहे? तर कलम 76 आहे. चला पुढचं बघा. केंद्र सरकारचा कायदेविषयक म्हणजे कायद्यासंदर्भात काही पण गोष्ट लागली तर असा केंद्र सरकारचा कायदेविषयक सल्लागार कोण आहे? तर महान्यायवादी हे पंतप्रधानांचे केंद्र सरकारचे कायदेविषयक सल्लागार असतात. त्यांचं काम आहे काही जर कायदा असेल ना त्या संदर्भामध्ये कायद्यांविषयी काय करायचा? सल्ला द्यायचा. त्याला कायदेविषयक सल्लागार असं आपण म्हणू शकतो. भारताचे महान्यायवाद्यांची नेमणूक कोण करतं? महान्यायवाद्यांची नेमणूक तर राष्ट्रपती करतात. भारताच्या महान्यायवाद्यांची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती. महान्यायवाद्यांचा कार्यकाल किती असतो रे? महान्यायवाद्यांचा कार्यकाल तर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत आहे. राष्ट्रपती म्हणतील तोपर्यंत ते त्यांच्या पदावर राहू शकता. म्हणजेच महान्यायवाद्यांचा कार्यकाल येतो राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत. सर्वोच्च न्यायालयात कोणता कलम आहे? तर सर्वोच्च न्यायालयाचा कलम 124 नुसार स्थापन केले. आपल्या भारताला एक सर्वोच्च न्यायालय आहे, त्याचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी. तर कोणत्या कलमानुसार संसदेच्या तरतूद? 124 नुसार 1 to 4 असं लक्षात ठेवायचं. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली 26 जानेवारी 1950 ला स्थापना झाली. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली बाळा? 26 जानेवारी 1950 ला. सर्वोच्च न्यायालयाचे घोषवाक्य काय? तर यतो धर्मस्थो जय. यतो धर्मस्थो जय हे सर्वोच्च न्यायालयाचं काय बाळांनो? तर तुमचं घोषवाक्य आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्याला म्हणजे आता सांगतोय सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्याला किती न्यायाधीश असतात? न्यायाधीशांची संख्या किती? 33 + 1 = 34. असं का लिहिलं? 33 इतर न्यायाधीश आणि एक सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अशी एकूण जर संख्या विचारली तर काय सांगायचं? 34 सांगायचं. काय सांगायचं? 34 सांगायचं. आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? नेमणूक तर राष्ट्रपती नेमणूक करतात. इतर न्यायाधीशांची पण राष्ट्रपती करतात आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांचे तर सर्वांना माहितीच आहे राष्ट्रपतीच निवड करतात. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश राजीनामा कोणाकडे देऊ शकतात? जर ते म्हटले मला पदावर नाही राहायचंय, मला राजीनामा द्यायचा आहे, तर राजीनामा कोणाकडे द्यायचा?
तर ज्यांनी निवड केली त्यांच्याकडे. निवड कोणी केली? राष्ट्रपतींनी. राजीनामा कोण देतील? राष्ट्रपती. शपथ कोण देईल? राष्ट्रपतीच देतील. असे 3 प्रश्न. नेमणूक राष्ट्रपती म्हणले मी केली, तर शपथ पण मी देणार आणि राजीनामा द्यायचा आहे. शपथ मी दिली होती, राजीनामा पण माझ्याकडे द्यायचा. काही विचारलं तर राष्ट्रपती सांग. ओके. पुढे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला कोणत्या कलमानुसार घेऊ शकता? 143 नुसार. जे आपल्या भारताचे राष्ट्रपती आहे, ज्यांना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घ्यायचा आहे, ते कोणत्या कलमानुसार घेऊ शकता? तर कलम 143 नुसार घेऊ शकता त्यांच्यावर. पण तो सल्ला ऐकायचा की नाही ऐकायचं हे बंधन राष्ट्रपतींवर नाही, ते सर्व राष्ट्रपतींच्या मनावर आहे. फक्त सल्ला घेऊ शकता. एखादी युद्धजन्य परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, कायदे करणारे काही जर गोष्टी असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सल्ला देऊ शकता. ऐकायचं का नाही कोण ठरवतील? राष्ट्रपती. ओके. बघा पुढे बघा, याचं रिव्हिजन आणि नंतर 10 प्रश्न. केंद्र सरकारचा कायदेविषयक सल्लागार महान्यायवादी असतात. भारताचे महान्यायवाद्यांची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती करतात. महान्यायवाद्यांचा कार्यकाल राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत. सर्वोच्च न्यायालय कलम 124. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी 1950. सर्वोच्च न्यायालयाचे घोषवाक्य यतो धर्मस्थो जय. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 33 + 1 = 34. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती करतो. आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश राजीनामा कोणाकडे देतात? राष्ट्रपतींकडे. राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला कोणत्या कलमानुसार घेऊ शकतात? तर कलम 143 नुसार घेऊ शकता. ओके. आणि आता आजचे शेवटचे 10 प्रश्न. याचे तुम्हाला जी काही नोट्स पाहिजे तुम्हाला, बरोबर ना, याचे तुम्हाला नोट्स पाहिजे तर तुम्हाला बॅच मध्ये दिलेले आहे. या संदर्भामध्ये काय नोटबुक पॅटर्न मध्ये प्रश्न वाचायचा, उत्तर आठवायचा प्रयत्न करायचा आणि लिहायचं, म्हणजे याच्याने तुमचा सराव होणार आहे. ओके. चला, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती किंवा न्यायाधीश कोण होत्या? तर न्यायमूर्ती फतिमा बीबी 1988 साली होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या न्यायमूर्ती फतिमा बीबी. त्यानंतर बघा, सर्वोच्च न्यायालयाचे पहिले दलित न्यायाधीश कोण होते? न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन. के.जी. बालकृष्णन सर्वोच्च न्यायालयाचे पहिले दलित न्यायाधीश होते. सर्वोच्च न्यायालयाचे पहिले फारशी न्यायाधीश कोण होते? फारशी एच.एस. कापडिया. एच.एस. कापडिया सर्वोच्च न्यायालयाचे पहिले फारशी न्यायाधीश एच.एस. कापडिया. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कॅग ज्याला म्हणतो आपण, त्यांची निवड कोण करतात? रे राष्ट्रपती करतात. भारताचे जे नियंत्रक आहे आणि महालेखा परीक्षक पण आहे त्यांची निवड कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांना शपथ कोण देतं रे? तर राष्ट्रपती शपथ देतात. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांना शपथ पण कोण देणार आहे? राष्ट्रपती देणार आहे. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांचा कार्यकाल किती असतो? 6 वर्ष असतो. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांचा कार्यकाल किती बाळा? 6 वर्ष ठरलेला आहे. राज्याचं कनिष्ठ सभागृह कोणतं? राज्याचं कनिष्ठ सभागृह आहे विधानसभा. आपल्या राज्याचं, बरोबर ना, प्रत्येक राज्याचं कनिष्ठ सभागृह कोणतं राहतं? विधानसभा राहतं. राष्ट्रपती राज्यसभेसाठी किती सदस्यांची निवड करू शकता रे? तर 12 सदस्यांची निवड करता. म्हणजे काय असतं? राज्यसभा सदस्य संख्या 238 + 12 = 250 राहते. 238 हे घटक राज्यातून आणि त्याच्या व्यतिरिक्त 12 सदस्य जे आहे त्या 12 सदस्यांची निवड कोण करतं? तर राष्ट्रपती निवड करतात. आणि भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकार किती प्रकारचे? मूलभूत अधिकाराचे प्रकार किती? तर 6 प्रकारे. मूलभूत अधिकारांचे प्रकार किती? 6. भारतीय राज्यघटनेनुसार राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखलं जातं. हे भारतीय राज्यघटनेचे कोण आहे? तर शिल्पकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके. कन्सेप्ट क्लिअर झाली? एकदा रिव्हिजन घेऊ आणि आपलं लेक्चर समाप्त करू. ओके. ऐका आता. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश न्यायमूर्ती फतिमा बीबी. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे पहिले दलित न्यायाधीश न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन. सर्वोच्च न्यायालयाचे पहिले फारशी न्यायाधीश एच.एस. कापडिया. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांची निवड कोण करतं? राष्ट्रपती करतात. तसंच भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांना शपथ कोण देतं? राष्ट्रपती. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांचा कार्यकाल किती असतो? 6 वर्ष. राज्याचं कनिष्ठ सभागृह कोणतं? विधानसभा. राष्ट्रपती राज्यसभेसाठी किती सदस्यांची निवड करता? 12 सदस्यांची. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार किती प्रकारचे? 6 प्रकारचे. आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखलं जातं. ओके. अशा पद्धतीने आज आपलं लेक्चर पूर्ण झालंय.
आता लवकरच आपण पुढच्या लेक्चरला भेटूया. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वर्कबुक पॅटर्न झेरॉक्स मारा आणि त्याच्या लिहत चला, जेणेकरून तुम्हाला या भरतीत फायदा होणार आहे. याच्यातला फिक्स 1-2 मार्क तुम्हाला पेपरला येणार, मी गॅरंटेड सांगतो. ठरलेलं आहे. कधी बदल होईल का याच्यामध्ये? नाही होणार. ह्या नोट्स आहे, ह्याच वाचन करा, खूप फायदा होणार आहे. चला, आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया. धन्यवाद.